देखिए, इस वीडियो में हम देखने वाले हैं कि स्वमत कैसे लिखें। उदाहरण और अभ्यास सहित हम देखने वाले हैं। तो स्वमत क्या होता है, इससे मैं शुरू करने वाला हूँ। और मैंने उदाहरण के लिए एक प्रश्न दिया है और सराव के लिए प्रश्न दिए हैं जो आपके बोर्ड परीक्षा में आ सकते हैं। तो वीडियो के अंत तक बने रहिए। बिना देरी के हम वीडियो को शुरुआत करते हैं। स्वमत क्या होता है? देखो, स्वमत होता है ना, वो अपना मत होता आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत द्यायचं असतं. तुम्ही एखाद्या घटकाविषयी कसा विचार करता ते या स्वमतामध्ये तुम्हाला लिहायचे असते. स्वमत का अर्थ है किसी विषय पर अपने विचार स्पष्ट, सुसंगत और प्रभावी रूप से लिखना. म्हणजे एकदम स्पष्टपणे प्रभावी माध्यम आकर्षक असलं पाहिजे स्वमत. ओके, एग्जामिनरला बघता क्षणी पैकीच्या पैकी मार्क त्यांनी दिले पाहिजे. ठीक है, यह प्रश्न प्राय 4 या 5 अंकों के लिए पूछा जाता है, लेकिन हमारे बोर्ड परीक्षा में वो 2 अंक के लिए पूछा जाएगा. 2 अंक के लिए. ठीक है, 2 अंक के लिए बोर्ड को ये प्रश्न आएगा. 4 और 5 अंकों में नहीं, 2 अंक के लिए, 2 गुण के लिए वो पूछा जाएगा. आता स्वमत लिहिताना काळजी काय घ्यायची, त्या विषयाच्या बाहेर म्हणजे त्या विषयाच्या प्रवाहातच राहून स्वमत लिहायचं आहे. विषयाच्या बाहेर, त्या प्रवाहाच्या बाहेर फेकले जाऊ नका. स्वमत आकर्षित असलं पाहिजे, स्वतःचे मत असलं पाहिजे, परिचयातलं किंवा अन्य कुठलंही कॉपी केलेलं नसावं. ठीक आहे, ते स्वतःचे मत आहे, त्यामुळे ते तुम्हाला मांडता आले पाहिजे आकर्षक पद्धतीने. स्वमत लिखणे की सही संरचना. आता स्वमत कसं लिहायचं हे तुम्हाला मी सांगतो. बघा, प्रस्तावना आहे, विषयाचा परिचय द्यायचा आहे. मुख्य भाग अपने विचार कारण या उदाहरण सहित लिखे. मुख्य भाग जो आहे, आता एखादा प्रश्न विचारला आहे, समजा धरून चला एक प्रश्न विचारला आहे, आलस्यपूर्ण जीवन के बारे में अपने विचार लिखे. तो पहली हमको इंट्रोडक्शन देना है उस टॉपिक का. उसके बाद जो मेन टॉपिक है क्या है, आलस्य, उस पर हमको लिखना है. तो आप तुम्हाला काय करायचं आहे, त्या आलस या शब्दावर मुख्य भाग आहे तो त्याच्या आळस. आता हा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे त्या प्रश्नातला. महत्त्वाचा भाग कुठला आहे, आळस. मग त्यावर आळसावर तुम्हाला 2-3 वाक्य तुम्हाला जे माहीत आहे ते लिहायचं. ठीक आहे. नंतर निष्कर्ष, तुमचा प्रभाव कसा पडला त्यावर, त्याचा प्रभाव काय झाला ते तिथे लिहायचं. आता इथे मी प्रश्न दिला आहे बघा, पुस्तक पढ़ने के महत्त्व पर अपना स्वमत लिखे. यामध्ये बघा सगळं केलं आहे. प्रस्तावना आहे, मुख्य उत्तर आहे, ठीक आहे, आणि हे देखो निष्कर्ष आहे. आता इथे अभ्यासाचे हेतू प्रश्न दिले आहेत. आता इथे अभ्यासाच्या दृष्टीने काही प्रश्न दिलेत, हे तुमच्या बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हे प्रश्न नीट करा, स्वतःच्या मतातले. आता इथे काही काय बघा, स्वमत आहे, 6-7 वाक्य लिहायचे आहेत. सरळ भाषा का प्रयोग करायचा आहे, म्हणजे सरळ साध्या भाषा वापरायची, उगीच किचकट भाषा वापरू नका. विषय से न हटे. जो विषय मी सांगितलं की प्रवाहाच्या बाहेर जाऊ नका, त्या प्रवाहातच राहून ते स्वमत लिहा. अंत में सकारात्मक निष्कर्ष आवश्यक आहे. त्याचा त्या एखाद्या घटकाचा तुमच्यावर सकारात्मक परिणाम कसा झाला ते तिथे लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. ओके, स्वमताचे प्रश्न आपल्या शब्दात लिहा, कुठल्याही चुका करू नका. मी सांगितल्यात चुका की त्या करू नका. काय चुका आहे की व्याकरणात्मकदृष्ट्या चुका करू नका, प्रवाहाच्या बाहेर जाऊ नका. ह्या ज्या मी चुका सांगितल्या त्या करू नका. व्यवस्थित पेपर लिहा, तुम्हाला पेपर सोपा जाईल याची मी गॅरंटी देतो. आपलं चॅनल सबस्क्राईब करा.